सर्वांच्याच घरामध्ये पालक न खाणारे आवर्जून असे सापडतात. अशा वेळी पालकाची भाजी त्यांना कशी खाऊ घालायची असं जर तुम्हाला विचार पडत असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. कारण आज मी तुमच्यासोबत अतिशय चविष्ट आणि करायला एकदम सोपं असं पालकाचं वरण तयार कसं करायचं तर ते सांगणार आहे. त्याचबरोबर जेवणामध्ये खायला किंवा तसंच म्हणून खायला जर तुम्हाला कोशिंबीर बनवायची असेल तर ती सुद्धा घरगुती ताकापासून कशी तयार करायची तर ते सांगणार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला पालक वरण करण्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलेला होता आणि तो छान असा निसून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे पानं छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि ती छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर खूप जास्त बारीक कट न करता तुम्ही थोडेसे जाडसर अशी कट केली तरीही चालेल. त्यानंतर इथं आपल्याला 2 ते 3 व्यक्तीसाठी हे पालक वरण बनवायचं आहे. तर इथं त्या अंदाजे आपल्याला डाळ ही सुद्धा छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची. त्यानंतर एका कुकरमध्ये आपण धुतलेला स्वच्छ धुवून घेतलेला आणि कट करून घेतलेला पालक घालायचा आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धुवून स्वच्छ घेतलेली डाळ. तर ही तुरीची डाळ आहे, त्याचा आपण वरण इथं बनवणार आहोत. त्यानंतर पालक वरणाला अजून छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. तर इथं अंदाजे आपल्याला 9-10 शेंगदाणे घालायचे. तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर त्यानुसार घाला. त्यानंतर वरणाला छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहोत. तर इथे मी 1 मिरची घातलेली आहे, त्याऐवजी तुम्ही 3-4 मिरच्या जरी घातल्या ना तरी पण चालतील. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि यावरती झाकण ठेवून छान याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपलं हे छान असं वरण इथं शिजून जाते. तर इथं कुकर करून घेतलंय आणि आपण याला थंड केल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मस्त असं शिजलेलं आहे. थोडी डाळसर अशी जरी राहिलं तरीही चालते. खूप जास्त गाळ न होता डाळसर असंच वरण इथं ठेवायचं. तर इथे आपलं डाळ पालक शिजलेला आहे. आता आपल्याला याला फोडणी घालून घ्यायची आहे. तर फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत. तर आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 ते 2 मोठा कट करून घेतलेला कांदा आपल्याला तेलामध्ये तेल छान तापल्यानंतर घालायचं आहे आणि कांदा इथे छान असा तळून घ्यायचा आहे. तर पालक वरणामध्ये इथे मला लसूण छान असा कुटून घालायचा आहे. त्यासाठी मी सुरुवातीला कांदा घातलेला आहे, कारण कांदा तळायला भरपूर असा वेळ लागतो. जर तुम्ही सुरुवातीलाच कुटून घातलेला लसूण यामध्ये घातला तर तो लसूण जळण्याची शक्यता असते. तर त्यासाठी सुरुवातीला कांदा छान मी गुलाबीसर होईपर्यंत तळू देणार आहे व त्यामध्ये नंतर आपल्याला जिरं लसणाची पेस्ट यामध्ये घालायची आहे. तर असं केल्यामुळे कांदाही छान व्यवस्थित तळला जातो आणि लसूण अजिबात जळत नाही. कांदा आणि लसूण छान व्यवस्थित तळून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर आवडीनुसार 1 ते 2 कट करून छान असे टोमॅटो यामध्ये घालायचे. जर घरी अजिबात मुलांना किंवा घरच्यांना टोमॅटो वरणामध्ये आवडत नसतील तर अशा वेळी आपण ज्या वेळेला कुकर लावतो त्यावेळी तुम्ही यामध्येच कुकरमध्येच 1 ते 2 टोमॅटो घालून द्यायचे आणि ती छान असे गाळ शिजले गेली की ती अजिबात वरणामध्ये समजत नाही की आपण यामध्ये टोमॅटो घातलेले होते. टोमॅटो घातल्यानंतर हे छान असे एकत्रित करून घ्यायचं व त्यामध्ये आता आवडीनुसार कढीपत्ता घालायचा आहे. तर आता हे सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचे आहे व त्यानंतर आता पालक वरणाला अजून छान एक टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी खोबऱ्याचा खीस घालणार आहे. तर एका छोट्याशा वाटीने मी अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घालत आहे. जर तुम्ही चमच्याने घालत असाल तर 1 ते 2 चमचे यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा. तर मसाले घालण्यापूर्वी यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा आणि तो छान असा तळून घ्यायचा, जेणेकरून हा खोबऱ्याचा खीस छान असा तळला जाईल. तर आता आपल्याला हे सर्व छान एकत्रित करून घेतल्यानंतर यामध्ये आता मसाले घालायचे आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये घालणार आहोत हळद पावडर, त्यानंतर चवीनुसार तिखट. तर इथे मी सुरुवातीला 1 मिरची घातलेली होती, तर त्यानुसार मी इथे तिखट घालणार आहे व त्यानंतर घरगुती मसाला. तर खूप जास्त काही मसाले न वापरता आपण घरगुती असे मसाले यामध्ये घातलेले आहे. आता हे मसाले छान असे या फोडणीमध्ये तळून घेणार आहोत. तर हे सर्व मसाले ह्या फोडणीमध्ये छान असे भाजले गेले की आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला ह्या वरणाला छान अशी तर्री आली पाहिजे. तर त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आणि गॅस कमी जास्त करून आपल्याला एक तर्री देण्यासाठी हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर खूप छान असं ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि आता या सुटलेल्या तेलामध्ये आपल्याला आता शिजवलेलं डाळ पालक घालायचं आहे. तर सुरुवातीला डाळ पालक घालण्यापूर्वी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं रईने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व छान असं एकत्रित होतं आणि मग त्यानंतर आपण हे शिजवलेली डाळ यामध्ये घालून घेणार आहोत. ही डाळ यामध्ये घातल्यानंतर तुम्हाला असं दिसत असेल की बघायला किती सुंदर असे हे पालक वरण आपल्याला दिसत आहे. अगदी घट्टसर असंच आपण हे पोळीसोबत खाऊ शकतो, इतकं छान हे लागतं. तर आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि आता ह्या वरणाला छान असा एक उकळी येऊ द्यायचा आहे. तर सुरुवातीला डाळ पालक शिजवत असताना यामध्ये मी मीठ न घालता ते तसं शिजवून घेतलेलं होतं. तर त्या हिशोबाने आपल्याला ह्या वरणामध्ये आता इथं मीठ घालायचं आहे.
तर मीठ घातल्यानंतर छान असे हे एकत्रित करून घेणार आहोत व गॅस फुल ठेवून आपण आता याला छान असे एक उकळी येऊ देणार आहोत. त्याचबरोबर आपल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. जर तुम्हाला थोडंसं आंबटगोड चवीचं हे वरण खायचं असेल तर अशा वेळी तुम्ही यामध्ये चिंचगूळ सुद्धा घालू शकता. तर अतिशय सोपी अशी ही पालक वरण तयार करण्याची पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने जर पालक वरण तयार केलं तर ते खूप जास्त चविष्ट असं लागतं. तर अशा वेळी घरामध्ये जर पालक न आवडणारे भरपूर लोक असतील किंवा ज्यांना पालक आवडतच नाही तर अशा वेळी तुम्ही अशाच प्रकारचं वरण ट्राय करून बघा, त्यांना नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही. तर खूप कमी वेळेमध्ये आणि तयार होणार हे पालक वरण आहे. खायला आणि करायला अतिशय सोपं असं हे वरण आहे. तर त्यासाठी एकदा जर हे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. तर पालक वरण खात असताना आपण ही चपातीसोबत खाऊ शकतो, भाकरीसोबत खाऊ शकतो, त्याचबरोबर नुसतं भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. इतकं छान असं हे पालक वरण तयार झालेलं आहे. तर मी सांगितलेली ही पद्धत नक्की एकदा तरी ट्राय करून बघा. आमच्या घरी तरी अशा प्रकारे पालक वरण सगळ्यांनाच आवडतं. लहान मोठे सर्वजण आवडीने खातात. एवढं छान हे पालक वरण तयार झालेलं आहे. पालक वरण तर आपण इथे तयार करून घेतलेलंच आहे. त्याचबरोबर आता आपल्याला इथे कोशिंबीर अशी तयार करायची आहे. तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कोशिंबीर सांगणार आहे. तर कोशिंबिरीसाठी इथे आपण घेणार आहोत काकडी, कांदा, टोमॅटो, डाळिंब, कोथिंबीर आणि 1 ते 2 हिरवी मिरची. तर अतिशय पौष्टिक अशी कोशिंबीर इथं तयार करणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला कांदा, टोमॅटो, काकडी हे सर्व जिन्नस छान असे बारीक असे कट करून घ्यायचे आहे. तर ह्या सर्व भाज्या अतिशय व्यवस्थित अशा मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि आता एक भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये कट करून घेतलेल्या भाज्या आणि डाळिंब यामध्ये घालायचं आहे. तर घरामध्ये छोटे काय मोठे बरेच जण जेवत असताना काकडी कांदा अजिबात खात नाही. तर अशा वेळी जर तुम्ही अशा प्रकारे जर ही कोशिंबीर बनवली तर हे आवडीने खातील. तर हे सर्व भाज्या यामध्ये घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालायची. तर मी इथे अर्धा चमचा साखर यामध्ये घालणार आहे. तर आपण हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे यामध्ये मी वरतून तिखट अजिबात घालणार नाही. आणि आता मी यामध्ये घालणार आहे घरगुती ताक. तर अतिशय घट्ट असं हे घरगुती ताक आहे, यामध्ये घालायचं आहे आणि आता हे छान असे एकत्रित करायचं. तर आहे ना मग खूप जास्त सोपी अशी कोशिंबीर. बरेच जण याला एक फोडणी घालतात किंवा मग यामध्ये भाजून घातलेले शेंगदाणे सुद्धा घालतात. पण अजिबात गरज नाही. तुम्ही असंच जरी तयार करून जरी खाल्लं ना तरीही खूप छान असं लागतं. तर ह्या भाज्या ह्या ताकामध्ये व्यवस्थित अशा एकत्रित करायच्या, जेणेकरून यामध्ये घातलेली साखर आणि मीठ छान असं एकत्रित होतं. आणि ही कोशिंबीर तुम्ही नुसती अशीच जरी खाल्ली ना तर ही खूप छान अशी लागते. तर तर खूप जास्त तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही कोशिंबीर तयार करून दाखवलेली आहे. ही खायला खूप जास्त छान लागते. तर त्यासाठी एकदा तरी ट्राय करून नक्की बघा. तर आज मी तुमच्यासोबत पालक वरण आणि त्याचबरोबर कोशिंबीर दोन्हीसुद्धा शेअर केलेले आहे. तर दोन्ही रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.